इसी याचिका के तहत राजकिशोर पापा मोदी साहब की याचिका के रिजल्ट के तहत ही आज इन गालों को यहाँ पर अनाधिकृत मानकर उठाया जा रहा है। याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हाच आहे की या गावात जे पैशानं डुकरासारखे फुगलेत माणसं, त्यांची नजर इथल्या मोक्याच्या जागांवरती आहे आणि त्याच्यातून त्यांना कमाई करायची आहे। जिन लोगों ने याचिका दाखिल करके इन 500 लोगों को बेरोजगार किया और उनके आधार पर जीने वाले 5-5 लोगों को भूखमरी के अंदर में ढकेल दिया, उसके लिए इस याचिका को सादर करके उसके प्रति रिजल्ट लाने वाले जितने भी लोग हैं उनको तो मैं मुबारकबाद दूंगा कि उनकी जीत हुई, कि उन्होंने लोगों को यहाँ पर भूखमरा कर दिया, लोगों को यहाँ पर बेरोजगार कर दिया। हा जो निर्णय आलेला आहे नगरपालिकेचा, हा निर्णय अंबाजोगाईतल्या सत्ताधाऱ्यांच्या आजूबाजूला जे कोणी दलाल आणि व्यापारी आहेत, ज्यांची नजर अंबाजोगाईच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या दुकानांवरती आहे, त्यांच्यासाठी हा अत्यंत सुवर्ण असा निर्णय आहे। अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व मेडिकल परिसरातील गाळ्यातील अपात्र आणि अनाधिकृत कब्जा केलेल्या अतिक्रमणावर नगर परिषद प्रशासनाने आज बुलडोझर चालविला। नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत ही अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली। दरम्यान यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि मेडिकल परिसरातील नगर परिषदने काही वर्षापूर्वी गाळे बांधले होते। या दोन्ही ठिकाणाच्या गाळ्यात अपात्र आणि अनाधिकृत अतिक्रमणे होती। नगर परिषदने वारंवार नोटिसा देऊनही ही अतिक्रमणे काढली जात नव्हती। नंतरच्या काळात काही जणांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। नगर परिषदच्या या गाळ्यात संदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी देखील अंबाजोगाईत येऊन गाळेधारकांचे म्हणणे ऐकून घेत नाही काही मार्गदर्शन सूचना केल्या होत्या। दरम्यान उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन नगर परिषदला या दोन्ही ठिकाणी असलेल्या गाळ्यातील अपात्र आणि अनाधिकृत अतिक्रमणे काढण्यास सांगण्यात आले। त्यानुसार नगर परिषदने अपात्र आणि अनाधिकृत कब्जा केलेल्यांना 1 ऑगस्ट पर्यंत अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या। काही जणांनी यावर स्थगिती मिळविण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यांना अपयश आले। त्यामुळे नगर परिषदने सदरील अतिक्रमणे आजपासून काढण्यास सुरुवात केली। इसी के साथ हम दवाखाने के एरिया में आए हैं। दवाखाने पर भी जो अनधिकृत गाले हैं वो भी खाली कराने का काम यहाँ प्रशासन की तरफ से किया जा रहा है और यहाँ के जो भाड़ेकरू है, जो दुकानधारक है, वो भी खुद से ही अपने दुकानें खाली कर रहे हैं। मेरे पीछे आप बैकग्राउंड में देख सकते हैं। इसी के साथ यहाँ के जो व्यापारी है और यहाँ के MIM के ज़िला प्रवक्ता शेख रमीज सर हमारे साथ मौजूद है। आइए हम इनसे जानते हैं, इनसे चर्चा करने की कोशिश करते हैं कि इनका क्या कहना है इस विषय पर। जिस तरह से कि हम लोग जानते हैं कि आपके चैनल के मार्फत ये बताना चाह रहा हूँ ख़ास तौर पर कि 2010 में यहाँ पर ये जो स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज है, मेडिकल कॉलेज के सामने जिस तरह का एक व्यापारी संकुल यहाँ पर बना हुआ था, वो व्यापारी संकुल के अंदर में इस व्यापारी संकुल को एक गाला यहाँ पर लेने के लिए लोगों ने जो है 85 हज़ार रुपये नगर परिषद अंबाजोगाई में उन्होंने उसका भरना किया हुआ था। इवन व्यापारियों के पास उसके रिसिप्ट्स हैं। उसके बाद यहाँ के उस वक़्त के जो विरोधी पक्ष नेता हैं राजकिशोर पापा मोदी, उन्होंने यहाँ के उस वक़्त के नगराध्यक्ष रोमन साठे साहब, उनके डिसीजन को विरोध करने के लिए एक याचिका कोर्ट में दाखिल की। उस याचिका के तहत ये को आज कोर्ट का रिज़ल्ट आया हुआ है और उसी याचिका के तहत राजकिशोर पापा मोदी साहब की याचिका के रिज़ल्ट के तहत ही आज इन गालों को यहाँ पर अनाधिकृत मानकर उठाया जा रहा है। जबकि हम ये कह रहे हैं कि कोर्ट की आदेश है, कोर्ट का आदेश है, कोर्ट के आदेश का हम लोग सम्मान करते हैं और हमें सम्मान करना चाहिए, इसके बारे में कोई दो राय नहीं है। लेकिन सवाल ये है कि जब नगर परिषद अंबाजोगाई को लोगों ने यहाँ पर उसकी पैसे भरे हुए हैं, 85 हज़ार रुपये उसके भरना किया हुआ था, उसके बावजूद जिन लोगों ने पैसे भरे उन लोगों के भी गालों को यहाँ पर हटाया गया है। यहाँ तक कि आज ये सवाल सबके सामने खड़ा हो रहा है कि अगर समझ लो कि 10 साल से, आज तकरीबन 10 साल हो गए, 10 साल से ये मैटर कोर्ट के अंदर में चल रहा था। 10 साल से जो सत्ताधारी हैं यहाँ के राजकिशोर पापा मोदी साहब, जिन्होंने ये याचिका दाखिल की थी, वो सत्ता में थे। हमारा सवाल राजकिशोर पापा मोदी साहब से और उनके जो अभी के फ़िलहाल के सहकारी हैं वो रोमन साठे साहब से भी, और जिन लोगों ने उनको मदद की थी वो सारे लोग
जिस याचिका में जिन जिन का नाम है, मैं उनको ख़ास तौर पर कह रहा हूँ, ये जिन लोगों ने इस याचिका को दाखिल किया था उसमें जया लोढ़ा साहब भी थे, राजकिशोर पापा मोदी साहब भी थे, बबीता ताई आदमाने भी थी, उसके बाद मनोज लखेरा साहब भी थे, कोई वैष्णव नाव का बंदा भी था, यहाँ तक कि और कुछ लोगों ने छत्रपति शिवाजी महाराज चौक और दवाखाना चौक इस यहाँ के अधिकृत गालों के तौर पर याचिका दाखिल की हुई थी। लेकिन आज सवाल ये है कि ये खुद यही लोग जिन्होंने याचिका दाखिल करके इतने लोगों को यहाँ पर बेरोजगार किया हुआ है, इतने लोगों का घर संसार यहाँ पर उद्ध्वस्त किया है, कोर्ट का आदेश लाने पर इन्होंने मजबूर किया है, उनसे हम पूछना चाह रहे हैं कि पिछले 10 साल से रोमन साठे साहब, राजकिशोर पापा मोदी साहब, ये दोनों सत्ता में थे। 85,000 रुपया जब इन लोगों ने यहाँ पर भरना किया हुआ था, इस गाले के पैसे भरे हुए थे, कोर्ट में मैटर चल रहा था, तो यहाँ तक कि ये सवाल आज अंबाजोगी की आवाम, राजकिशोर पापा मोदी साहब, रोमन साठे साहब और जिन लोगों ने ये याचिका यहाँ पर दाखिल की थी, जिन लोगों ने इतने सारे, आज आप देखिए कम से कम 500 यहाँ पर ऐसे लोग हैं जो यहाँ पर आज रोज़गार करते थे और वो 500 घरों के अंदर का जो चूल्हा है, वो चूल्हे के ऊपर पानी फिरने का काम इस याचिका के तहत यहाँ के सत्ताधारियों ने किया है। मैं तो आपके चैनल के ज़रिए जिन लोगों ने याचिका दाखिल करके इन 500 लोगों को बेरोज़गार किया और उनके आधार पर जीने वाले 5-5 लोगों को भूखमरी के अंदर में ढकेल दिया, उसके लिए इस याचिका को सादर करके उसके प्रति रिजल्ट लाने वाले जितने भी लोग हैं उनको तो मैं मुबारकबाद दूंगा कि उनकी जीत हुई, कि उन्होंने लोगों को यहाँ पर भूखमरा कर दिया, लोगों को यहाँ पर बेरोजगार कर दिया। बस यही मेरा कहना है। इसी के साथ बब्रुआन पोटबरे सर भी हमारे साथ मौजूद है। आइए उनसे भी जानने की कोशिश करेंगे कि उनकी क्या राय है, क्या कहना है इस मुद्दे पर। आज जी नगरपालिकेनं कारवाई केलेली आहे ती हायकोर्टाच्या आदेशाचं नाव सांगून केलेली आहे। भारतातले न्यायालय या 10 वर्षामध्ये संविधान आणि संविधानाचा अर्थ एका वेगळ्याच बाजूनं लावून गरिबाच्या विरोधी कसे निर्णय देता येतील असे निर्णय आता हायकोर्टामध्ये येऊ लागलेले आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये येऊ लागलेले आहेत। आणि हा जो निर्णय आलेला आहे नगरपालिकेचा, हा निर्णय अंबाजोगाईतल्या सत्ताधाऱ्यांच्या आजूबाजूला जे कोणी दलाल आणि व्यापारी आहेत, ज्यांची नजर अंबाजोगाईच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या दुकानांवरती आहे, त्यांच्यासाठी हा अत्यंत सुवर्ण असा निर्णय आहे। परंतु त्यांना माहिती नाही 12 वर्षापूर्वी याच चौकामध्ये या कार्यवाहीच्या विरोधात आम्ही आडवे पडलेले आहेत। ही दुकानं लोकांच्या लढ्यातून आणि लोकांच्या एकजुटीतून वाचलेली आहेत। लोकांनी 40-40 हजार पहिल्यांदा भरले, पुन्हा 40-40 हजार भरले आणि पुन्हा 20-20 हजार रुपये भरले। आणि ज्यांना पैसे भरलेत, आता समजा हा आमचा बाबू आहे, त्यानं पैसे भरलेत तरी त्याच्या दुकानाचा पुन्हा लिलाव करायचं म्हटलेले आहेत। याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हाच आहे की या गावात जे पैशानं डुकरासारखे फुगलेत माणसं, त्यांची नजर इथल्या मोक्याच्या जागांवरती आहे आणि त्याच्यातून त्यांना कमाई करायची आहे। परंतु मी सांगू इच्छितो, तहसीलदाराला बी सांगितलं आहे की तुमच्या नाकात वास येतोय का नाही तुम्हाला। मी ह्या भाषेतच बोललेलो आहे की अंबाजोगाईच्या सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा जी जेलची आहे त्याच्यावर अतिक्रमण आहे आणि त्याच्यासमोर घाण पडलेली आहे, ती उचलायची सुद्धा हिंमत तुमची नाही। डेप्युटी कलेक्टर तिथूनच जातात, तहसीलदार तिथून जातात, DYSP तिथून जातात आणि सगळी घाणची घाण त्या रस्त्यानं आहे। आणि एवढंच नाही, हे तरी लोक स्वतःचं कष्ट करून उभे येत आहेत। त्या स्टँडपासून ते अंबाजोगाईच्या या दवाखान्याच्या कॉर्नरपर्यंत दुकानाचे मालक वेगळे आणि पैसे घेणारे वेगळे, अशा प्रकारचा एक गोरखधंदा अंबाजोगाईत चाललेला आहे। हे सीओला मी बोललेलो आहे। परंतु तुम्ही कुणी घाबरू नका, हायकोर्टाचा निकाल म्हणजे ब्रह्मदेवाचा
निकाल नाही. हायकोर्टाला सुप्रीम कोर्ट आहे. आमचं एकच म्हणणं असं आहे की ज्या लोकांच्या पोटावर तुम्ही पाय देऊ लागलेला आहात, तुम्हालासुद्धा लेकरं बाळं आहेत, सत्ताधाऱ्यांनासुद्धा लेकरं आहेत, लक्षात ठेवा. त्यांचे बी लेकरं काय ब्रह्मदेवाच्या तोंडातून पडले नाही, त्यांच्या माईच्या पोटातूनच बाहेर आलेले आहेत. त्यांना भूक लागते, त्यांना तहान लागते. तशीच इथल्या लोकांना हे अल्पसंख्याक समूहाचे लोक जास्त राहतात. नेहमी तुम्ही यांच्यावर ते हल्ले करायला लागलात. ते हल्ले आम्ही परतावून लावू. आणि तुम्हाला पुन्हा इशारा देतोय की परत एकदा हायकोर्टाचा निकाल, त्याचा अर्थ तुम्ही काही बी लावा, पण आम्हाला आमच्या पोटाचा निकाल लावायचा आहे. त्याचा अर्थ आम्ही तुम्हाला विचारणार आहेत. आणि म्हणून इथल्या दुकानदारांना माझं सांगणं आहे की बाबा हो, लाजू नका. तुम्ही लाजायचे धंदे करतात, पण आता नका लाजू. तुम्ही निदान लढ्याच्या वेळेला तरी सोबत राहा, आणि नंतरच्या वेळेला कुणासोबत तुम्हाला जे करीत पळायचं आहे तिकडं पळा, परंतु लढ्याच्या मोक्याला तुम्ही विसरू नका. आणि जर तुम्ही लढला नाहीत, जो लढेंगे वही जीतेंगे, जो जीतेंगे वही लढेंगे. आणि म्हणून अंबाजोगाई झालेली ही जी कारवाई आहे, ती कारवाई हायकोर्टाचा निषेध न करता मी जी सिलेक्टेड कारवाई झाली त्या नगरपालिकेचा, अधिकाऱ्यांचा, पोलिसांचा करीत नाही. ह्याच्यासाठी करीत नाही की त्यांना संरक्षण मागितलेलं आहे. मी इथल्या प्रशासनाचा धिक्कार करतो, इथल्या दंडाधिकाऱ्यांचा धिक्कार करतो, आणि त्यांना मी आवाहन करतो की तुमची हिंमतच आहे तर परत एकदा या लोकांचं वाटोळं करून दाखवा, त्यांना हात लावा. तुमच्या हाताला रोखण्याची ताकद आम्ही गरिबांच्या मनगटात आणल्याशिवाय राहणार नाही. तेवढा इशारा तुम्हाला काफी आहे. SRT परिसर से मैं मोहम्मद फैजान, सरकार एक्सप्रेस.